आत्तापर्यंत फक्त हिंदी चित्रपटांचे आकडे असे ऐकलेले आहेत की 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी. पण आज प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं यश देऊळबंद 2 परीक्षा देवाची या सिनेमा हा करतोय आणि तोही लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे आणि एक ऐतिहासिक असा क्षण असणार आहे तो. तर त्यासाठी प्रवीण तरडे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे, आणखीन मोहन जोशी सरांचे विशेषतः हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही असे छान छान चित्रपट बनवत जा. अतिशय समाजाला अ, म्हणजे आपण असं म्हणू की जागं करणारा, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा, वास्तवता दाखवणारा हा पिक्चर आहे. जरी हा पिक्चर आपण असं स्वामींवर आहे असं म्हटलं, तरी स्वामी हे सरांनी, प्रवीण तरडे सरांनी एक माध्यम निवडलेलं आहे. कारण आपला जो भारत देश आहे हा देवाला मानणारा असा देश आहे. त्याच्यामुळे देवाच्या माध्यमामधनं त्यांनी तुम्हाला हा सगळा संदेश दिलेला आहे. माझा हा प्रमोशनल व्हिडिओ नाही बरं का, पण मला अतिशय आवडला, मला अतिशय भावला म्हणून, आणि हे एवढं मोठं यश संपादन केलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की त्यानिमित्ताने आपण आपल्या माणसांना नेहमी कमी लेखतो, आपल्या भाषेला नेहमी कमी लेखतो. तर जेव्हा असं यश आपली भाषा मिळवते, त्यावेळेला आपण स्वतः सगळ्यांनी सगळ्यांनी त्याचा गौरव साजरा करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप हा विषय म्हणजे आत्ता आपल्याला भेडसावणार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कुटुंब, त्यांचं पुढे कसं होणार, काय होणार. तर ही सगळी काळजी आणि ह्या सगळ्या पोटी हा बनवलेला पिक्चर आहे. ह्याच्यातनं 1-2 जरी आत्महत्या वाचल्या, त्यांचे विचार जरी बदलले, तरी ह्या चित्रपटाचं हे अभूतपूर्व यश म्हणावं लागेल. दुसरे एक मला या आपण ज्या गप्पा मारतो त्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की देवसुद्धा बघा, स्वामीसुद्धा अशा लोकांना मदत करत नाहीत जे हरतात, जे आधीच हार मानतात. तर ह्या सगळ्यामधून आपण काय बोध घ्यायचा आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी तेव्हाच पाठीशी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून निष्ठेने तुम्ही तुमचं काम करत राहता, हार मानत नाहीत. कारण जेव्हा जेव्हा देव तुमची परीक्षा बघतो, त्या त्या वेळेला तुमच्याकडे खूप कठीण प्रसंग येतात. त्याच्यामधनं तुम्ही पास कसे होता, कारण तो पास करणारे सुद्धा स्वामीच असतात. पण तुम्हाला ते पास तिथपर्यंत जाणं, तिथपर्यंत त्या क्षणापर्यंत पोहोचणं, आपला निकाल आपल्या हातात लागून आपलं सगळं खूप छान झालेलं बघणं, याच्यासाठी जे धारिष्ट्य लागतं ते तुम्ही, तो संयम तुम्ही ठेवा, असं सुद्धा हा चित्रपट सांगतो. त्याच्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांना मोक्ष नाही, त्यांना मुक्ती नाही, त्यांना उलट स्वामींनी शिक्षाच केलेली आहे. तर असा हा सुंदर चित्रपट जर तुम्ही बघितला नसेल, तर जरूर चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा. आणखीन ज्यांनी ज्यांनी बघितला आहे, तर तुमचं मत याच्याबद्दल काय आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि गप्पा गोष्टी विथ शिल्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही तुमची मतं इथे मांडा. मला खूप आवडेल, मला कमेंट्स तुम्ही जेव्हा कराल तेव्हा मला खूप छान वाटेल. आणि आपल्या ह्या गप्पा आहेत ना वेगळ्या वेगळ्या विषयांवर, मग ते आत्ताचे ज्वलंत प्रश्न असतील, असे छान पिक्चर असतील, मी कुठे अशा चांगल्या ठिकाणी गेले, तर मी तुम्हाला हे नक्की गप्पांच्या माध्यमातून सांगणार आहेत. तो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की तुम्हाला काय वाटलं, खरंच देऊळबंद पिक्चर तुम्हाला आवडला का, आणि आवडला तर तो का आवडला, हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असेच छान छान गप्पांचे विषय घेऊन मी नक्की तुमच्याबरोबर परत येईन. धन्यवाद.